आणि चांगलं संगीत टीचरच्या माध्यमातून आपण ऐकतो, त्यांचा एक आभार व्यक्त करूया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार बाणाचा मुजरा करतो। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी मायकोरती पहिला स्पोर्ट धक्का, दुसरा बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी अगेन्स्ट केलेल्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघावरती सेकंड पॉवर प्लेचा सेकंड षटक तुम्ही पाहता गोलंदाज विशाल तांबडे आणि ती सोडण्याचा प्रयत्न सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघ करतोय। दोन संघ पुढे सरसावला, संघाची धावसंख्या आणि विस्फोटक केस साकारत्या केलाय, चेंडू कव्हर मध्ये टिपला चाललाय। हा दुसरा चौकार फलंदाज चैतस मात्र या ठिकाणी आगमन। दिलीप दादा या व्यासपीठावरती आपलं अधिक स्वागत आहे। स्वर्गीय त्रिंबक शेट केणी चषक 2025 मध्ये आक्रमण करत असताना चैतास मात्रे पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा फटका अंसाठी केला, क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं पब्लिक झालं, दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा एकदा प्रिय तेवढंच तुम्हाला सेकंड 17 मध्ये नक्कीच आव्हान सोपं राहील। इथे आला 2 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आज ओपनर हा फलंदाज सध्या टीमचा गोलंदाज ऋषिकेश गरत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। वाऱ्याच्या वेगानं सध्या प्रवास करतो मॅच मध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी 2 विकेट चेंडू पडल्यानंतर थोडासा पायर वळण घेतो, फलंदाजाला चकवा देत असताना चेंडू एस्टेक्शिक हातामध्ये विसावलाय, जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळेल। पण या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल, धावगतीला ब्रेक द्यायचा तर तुम्हाला विकेट आणि डॉट चेंडू हा कारनामा मॅच मध्ये गोलंदाजाला करावा लागेल आणि तेच करत असताना सध्या गोलंदाज ऋषिकेश करत प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते मात्र चेंडू दूर होता, त्याच्या कारणास्तव सिंगलला प्राधान्य दिलं, एका धाब्याला प्राधान्य देत असताना स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक वरती फलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज चैतास मात्रे 4 फलंदाजांना अगदी दमदार केस साकारला, 2 चौकार, 1 षटकार आणि 2 डब्बल, टोटल फलंदाज पाहायला मिळेल। समोर फलंदाज पाहिलं, स्ट्राइक एंड वरती फलंदाज अक्षय मात्रे हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती
प्रहार करण्याचा प्रयत्न लो फुट टॉस होतोय बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत इथे पाहायला मिळते सिंगल एका दाबेला प्राधान्य एका दाबेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या अक्षयने केला आणि स्ट्राईक वरती फलंदाज जयदास म्हात्रे ज्या फलंदाजांना चांगलं खेळ साकारलं श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी टीम साठी आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक आपण पाहिलं तर तब्बल 19 दाब्यांची उपयुक्त खेळी सध्या साकारत असताना फलंदाज जयदास म्हात्रे पुढचा बॉल फलंदाज तयार संकेत प्रहार केला पटका चांगला प्रॉपर पाठच्या रेडर मध्ये ऑनसेटला तडाखा हा दुसरा षटकार फलंदाज जयदास म्हात्रेच्या पाठ मध्ये येतोय विनंती करीन व्यासपीठावरती या त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेतृत्व आणि क्रिकेटला भगवंत मारणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रल्हादजी केने साहेब देखील या ठिकाणी आहेत आमचे सचिनदादा केने आहेत मनोजदादा केने आहेत सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ पेटाली यांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या सामन्याचा आस्वाद घ्या षटकाराला आक्रमण करतो मॅच मध्ये जयदास म्हात्रे एकातर टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या नागसर टीम साठी करता 6 संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली 41-41 या आकड्यावरती श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी गोलंदाज सय्या पुन्हा एकदा संकेत करत वेगवान बॉल फुल टॉस बॉल होता व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आले यस पंचांचा इशारा की लाईन खराब आहे 88 चा वाईट अवंत धाव सोडली जाईल आणि अवंत धावेनं संघ जाऊन पोहोचला 42 गोलंदाज सय्या संकेत हो पुन्हा एकदा यस अलिफ्टमला मिस करत होता पंचांचा इशारा की वाईट बॉल म्हात्रे चांगला खेळ करता वैयक्तिक दमदार योगदान श्रीकृष्ण स्पोर्ट नागसर टीम साठी करता दोन फलंदाज आउट झाल्यानंतर दबाव होता आणि त्या दबावाला सध्या पूर्णपणे 2 हात करत असताना फलंदाज जयदास पद्धतालिकेचा वापर केला ऑफसाईडला केला एक्स्ट्रा कव्हर टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न थोडीशी ओव्हर होती पाकअप आला आणि त्याच्या कारणासह इथे एक धाव कम्प्लीट केली एका धाबेला प्राधान्य एका धाबेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली ना स्ट्राईक वरती फलंदाज अक्षय म्हात्रे 5व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पुढचा बॉल हो प्रहार केलाय फाईन रिझर्व मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय चिते मिळतील 4 टोकल्या फलंदाज अक्षय म्हात्रेंना चौकार दोन्ही साईडनं आक्रमण केलं जातं अक्षयच्या बॅटमधून चौकाराला 4 धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 48-48 या आकड्यावरती बॅटिंग करत असणार श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी षटक क्रमांक 4 मार्गाचा एक चांगलं टार्गेट सेट करतात त्या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी फुल टॉस बॉल ऑन साईडला गेल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चकवा देत असताना चेंडू निघून गेला पांडलांच्या बाहेर सलग पॅक टू पॅक हा दुसरा चौकार
येणं गरजेचं राहील. तर 4 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 50 धावा कंप्लीट करत असताना 52 या आकड्यावरती सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. फार चांगली बॅटिंग आहे 4 षटकामध्ये, अगदी दमदार खेळ राहिला. जरूर 3ऱ्या षटकामध्ये खरं तर रोहित गरतनं चांगली गोलंदाजी केली, ऋषिकेश गरतनं चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा खर्च केला आणि त्याच्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत पवार हा गोलंदाज झाला. हो, पहिलाच पॉवरफुल टॉस मिस झाला. युमे साहेब टॅपरेट इट फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिपलाची फलंदाज पाद या डेंजर पहिल्याच बॉलवरती यश मिळाला आणि धक्का 4था बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. हो, सुपर चेल संपलाय फलंदाज कुणाल मात्रेचा खेळ. धक्का लागला 5वा. पाठी करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. देवाची कृपा भोजरा भूतकोई समिंदर जगदावो आम्ही त्याच्यावर भोजरा भूतकोई समिंदर. हॅलो. तर याच दरम्यान उद्योगपती बाळराम शेठ पाटील घोट यांचं मुख्य मंचिकावरती आगमन होत असताना तर बाळराम शेठ पाटील या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सलग 2 विकेट ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार. पद्धतानिकेचा वापर केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅच लाईन. चेंडू डिलेबस झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्याने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघाचा पोहोचला 53 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघाचं नाव घेतं ना तर सर्वप्रथम नाव येतं भारत मात्रेचा. त्याच्या अनुपस्थित आणि त्याच्या अनुपस्थितीनं हा नागझरी संघ खेळतो. चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेट. डाऊन द फोल्डर कॅच. फलंदाज पाद. 6वा धक्का. फलंदाज अक्षय मात्रे. पाक टू द पवेलियन. याचं प्रात्यक्षिक उदाहरण देतो गोलंदाज अनिकेत पवार. 3 धक्के या ओव्हरमध्ये अवघ्या 1च धाव खर्च केल्या. स्लॉगरच्या षटकामध्ये जखडून ठेवला. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. संघाची धावसंख्या पहिल्यांदा संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. गोलंदाज तयार. अनिकेत सडमध्ये फेकला. हेलिकॉप्टर टँक केला. आलेला प्रहार ऑन साइडला बॉल लॉक केलाय. 6 धावेसाठी षटकार.
शिप्पा आल्याला प्रहार केला, आक्रमण केला फलंदाज रोशन मात्रेनं 8व्या क्रमांकासाठी इन झाला. संघावरती प्रेशर टाकलं तर गोलंदाज अनिकेत पवारनं शेवटच्या षटकामध्ये ताब्यासाठी संघर्ष करत होता आणि एक चांगला फटका एक्झिट केला फलंदाज रोशन मात्रेनं. जिथे ताबाल्या 6ने संघ पुढे सरसावत असताना सांघिक धावसंख्येचा विचार केला 59 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. टार्गेट सेट बॉल, फलंदाज तयार अनिकेत पवार समोर रोशन पुन्हा लाख हो सलग पॅक टू पॅक. हा दुसरा षटकार फलंदाज रोशन मात्रेच्या पाठमधून. तुर्भे टीम नक्कीच VRCC बेंद्र टीम शेवटची पुकार आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेर तब्बल 65 हा पल्ला गाठला. आता सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल आणि 66 धावेचा प्रवास सायराज सृष्टी 11 पापडीचा पाडा टीमला करावा लागेल. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल या सेकंद सत्रामध्ये यस आवाज ऐकायला मिळेल. त्या आमचे मित्र साई पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐका डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. तर या ठिकाणी गावदेवी 11 तुर्भे टीमचे कॅप्टन कर्णधार या ठिकाणी येत आहेत. तर शेवटचे पुकार आहे नक्कीच VRCC बेंद्र टीम, अन्यथा तुम्हाला इथे मात्र टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू मुख्य व्यासपीठावरती बालराम शेठ घोट उद्योगपती. त्यानंतर आमचे निर्दोष केली साहेब शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी. हेच कॉल कोणाचा आहे? कॉल कोणाचा आहे? तुर्भे काही पेंदर? कॉल कोणाचा? यस पेंदर टीमचा कॉल आहे टॉस साठी. यस नाणेफेकी भरपूर काम केले हरकत नाहीये. छापा आहे, नाणेफेकी जिंकली आहे. यस VRCC पेंदर टीम मान्यवरांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन आम्ही जरूर करू. नक्की जितो एकंदरीत 5 या स्पर्धेचे आपण पाहिलं गेलं तर या वर्षी 2025 मध्ये या स्पर्धेवरती 2 लाजवाब स्पर्धा, 3 लाजवाब स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. परंतु एकंदरीत स्वर्गीय त्रिमुख शेटकेनी यांचं जो आयोजन आहे कसं वाटतंय आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि हेमंत यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण आभार आणि पेटाली टीमचे पण आभार. नक्कीच यावर्षी आपण विचार केला तुर्भे बनाम VRCC बेंद्रच्या एकूण लढती किती झाल्यात? VRCC बेंद्रच्या 15-20 लढती झाल्या, पण आम्ही 3 फायनल मारलेले आहे. नाही ना, यावर्षी जी अपोजिट मध्ये तुर्भे दुसरी लढत आहे तर नक्की 1+1 आहेत का? अच्छा 2 वेळा म्हणजे मायनस मध्ये. तर नक्कीच काय स्ट्रॅटर्जी असेल या मैदानावरती खेळताना? आम्ही आमचा उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू. ओके येऊ ते जितू. तर अभिनंदन जितू. चला संकेतशी आम्ही 2 शब्द जाणून घेऊ. संकेत यावेळेस इथे खेळताना काय नवीन अनुभव असणार? अनुभव नाही, आम्ही नेहमीच खेळत असतो इथे या स्पर्धेमध्ये आणि पेटालच्या ग्राउंडवर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतो तेव्हा आम्ही खेळत असतो. नक्कीच ऑल द बेस्ट. आता सामना चालू आहे. मान्यवरांना विनंती करीन की आपण स्टेजवरती विराजमान आहोत, पण सर्वप्रथम आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. बाबूदादा केनी साहेबांना विनंती करून की आमचे उद्योगपती आदरणीय श्रीमंत बालराम शेठ पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करावा. उद्योगपती होणं इतकी सोपी गोष्ट नसते मित्रांनो, त्यासाठी अनेक रात्रींचा एक दिवस करावा लागतोय. उत्तुंग नेतृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व
आमचे बाळाराम शेठ पाटील घोट यांचं व्यासपीठावरती शुभागमन या ठिकाणी होते. लालचंद्र मडवी, सिद्धी करवले नक्कीच क्रिकेटचे चाहते आहेत आणि दादाला विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. लालचंद्र मडवी मॅच स्टार्ट आहे. जाऊया साई पाटील टोलवे. थँक्यू. तर कैलास दादा गरज साहेब आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. पाहुण्यांचा शुभ सन्मान भारतीय संस्कृती ते जपली जाते. आदरणीय सन्माननीय कैलासजी गरज साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. गोलंदाजावरती अक्षय पपड पाहतोय. यस साई. यस आमचे राजेशजी केले जातील तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये व्यासपीठावरती शुभ सन्मान इथे केला जातो. भारतीय संस्कृती इथे जपली जाते. यस कैलास दादा. त्यानंतर नक्कीच आमचे बाळाराम शेठ पाटील घोट उद्योगपती यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आभार. सहर्ष हार्दिक स्वागत. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. प्रथमतः गणरायाला वंदन करू, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय आणि राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार माळाचा मुजरा. उपस्थित सर्व लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित सर्व आमचे प्रमुख अतिथी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले तमाम क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आजची ही दुसरी रजनी आणि आपण दुसऱ्या रजनीमध्ये पहिली लढाई पाहतो. एका बाजूनं श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि त्यांच्या विरोधात सृष्टी 11 पापडीचा पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष आहे 66 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष पेलायचं आहे. फुल्लेंचा हा चेंडू सेफ झोन मध्ये फटका एक्झिक्यूट केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर लॉंग ऑफ तैनात आहे. त्याच्या हातामध्ये हा बॉल जाईल तोपर्यंत सहजरित्या एक धाव कन्वर्ट केली जाईल. सुरुवात 2 न झाली होती, आतापर्यंत 4 धावा धापळकावरती आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल घरत आणि साथीनं संकेत घरत, 2 ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतात. दोघांकडनं नेहमीच चांगला खेळ राहिला ह्या टीमसाठी. इथे फटका लाजवाब आहे. क्लास दाखवला हर्षलला. आज पूर्ण दिवसभर ह्या खेळाडूचा खेळ पाहत आलोय आणि दमदार खेळ त्यानं सातत्यानं दाखवलाय. आणि इथे देखील जे लक्ष त्याच्या समोर आहे त्या लक्ष्याच्या समीप, त्या लक्ष्याला गाठण्याचा प्रयत्न जरूर त्याच्याकडनं होईल यात शंका नाही. या चौकार आलाय आणि या चौकारच्या मदतीनं धावफलक 8 या आकड्यावरती. लक्ष 66 धावा, 5 षटक आणि 5 गोलंदाज. ह्या स्पर्धेचा हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकामध्ये एखादा गोलंदाज कदाचित त्याच्यावरती जास्त प्रहार आपल्याला निश्चित पाहायला मिळतो. आहे तो वेग कारण की ही एक जमेची बाब आहे. घडीनं गमावता जर पार्टनरशिप बिल्ड केली तर निश्चितपणानं ह्या खेळपट्टीवरती धावा बनतात. खरं तर ही दुहेरी खेळपट्टी आहे. तिथे गोलंदाज फलंदाज दोघांना देखील वाव आपण आगमन या व्यासपीठावरती आम्ही त्यांना इन्व्हाइट करतोय. आपण दादा या. सोमनाथ म्हात्रे पिसार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं नक्कीच आपण सहर्ष स्वागत करूया. अनेक सारे मान्यवर खरे तर आयोजन कर्त्यांवरती असलेलं हे प्रेम आहे. स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी
ही स्पर्धा आपण अनुभवता ग्रामस्थांचं आणि पूर्णतः ह्या संघाचं सहकार्य आणि त्या सहकार्यानं एक भली मोठी स्पर्धा खास करून आपल्या डीजे मास्टरचे आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की सातत्यानं आम्ही समालोचन करतो जेव्हा एक अशा प्रकारची साऊंड सिस्टीम दी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमात सो त्यांचे आम्ही धन्यवाद, कारण की सहज तरी देखील तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो ही कला त्यांची आहे, आमच्याहून महत्वाची भूमिका आम्ही म्हणून ते पार करतायत. सो थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच अगदी कुशल मुवमेंटला आपण पाहतो. दोन तुल्यबल संघ आहेत. तर याच दरम्यान भजन सम्राट आदरणीय सन्मान्य मधुकर बुवा किणी साहेबांचं व्यासपीठावरती आगमन. दादा स्वागत आहे आपलं, मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती करीन की व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण योगेश म्हात्रेला आपण पाहतो. सुरुवातीला बंटी म्हात्रेनं षटक हाताळलं, धावा 12 त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये ब्रेक थ्रू योगेशनं मिळवला आणि त्या धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा त्याचा प्रयत्न. 14 आवाज गाठावा लागेल विजयासाठी. तो टीम पापडीचा पाडाला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, बिग विकेट डाऊन. परतावा लागेल अनिकेत पवारला. भरपूर अपेक्षा होत्या, परंतु आज या रजनी क्रिकेटमध्ये त्याचा बोलबाला चालला नाही आणि लवकर तो देखील मैदान सोडतोय. फक्त 2 धावसंख्येचं योगदान तो देऊ शकला आणि 14 वरती हा दुसरा धक्का पाठलाग करत असताना सृष्टी 11 पापडीचा पाडा टीमला. तर नक्कीच या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा सुभाषजी केने माजी उपसरपंच या साहेबांना विनंती करीन आपण देखील व्यासपीठावरती या. सचिन दादा केने, दिलीप बुवा केने आहेत, आमचे विवेक दादा, मनोज दादा केने आहेत. नक्कीच सर्वांना मी विनंती करीन व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. फलंदाज प्रथमेश नेट क्रमांक 4 वरती दाखल झालाय. अतिशय सुरेख स्पर्धा आपण अनुभवता. जितकी सुरेख स्पर्धा आहे तितकंच या स्पर्धेत सुरेख सुशोभीकरण आपण पाहतोय. क्रीडांगण देखील आउटस्टँडिंग आहे आणि खेळपट्टी देखील तितकीच सुंदर आपल्याला पाहायला मिळते. त्या खेळपट्टीवरती बाउन्स देखील आपण पाहतोय. दमदार खेळपट्टी. काल बाईट मध्ये बऱ्याचशा खेळाडूंकडून आपण ऐकलं. इथे फटका चांगला आहे, सेफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक. एका टप्प्यावरती चेंडू त्याला फील्ड करायचा होता. द्विधा मनस्थिती त्याची आपण पाहिली सुरुवातीला. तो चौकारणा आगाज आपण प्रथमेश कडनं पाहतोय आणि या 4 धावा आणि या 4च्या मदतीनं 18 वरती संघ पोहोचलाय. 66 धावा 30 चेंडू मध्ये गाठायच्या होत्या. सुरुवात दमदार राहिली होती. 12 धावा आल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या सरळ हातामध्ये जाऊन बॉल विसावेल. आणखीन एक सफलता ह्या षटकामध्ये. मात्र दमदार कामगिरी. 3 सफलता पूर्ण केल्यात योगेश म्हात्रेनं. अप्रतिम गोलंदाज. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय पेंदरगावचे नामवंत व्यक्तिमत्व नक्कीच सुभाष शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण मैदानासाठी साई पाटील जर पाहिले ना तर रोलरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सुभाषदादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली. तर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या ग्रामस्थांनी, पाहुण्यांनी या स्पर्धेसाठी खरं तर मदत केली आहे त्या मान्यवरांचा आपण निश्चितपणानं नावउल्लेख करतो, त्यांचे आभार प्रकट करतो आणि ते आपलं कर्तव्य देखील आहे. कारण की एखादी स्पर्धा आपण जेव्हा राबवता तेव्हा प्रत्येकाचं योगदान हे खूप मौल्यवान असतं आणि ते योगदान देत असताना अनेक सारे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर पेठाली ग्रामस्थांची भरपूर मी म्हणेन महत्वाची भूमिका आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. 2 मुख्य आयोजक आपण पाहतोय, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं पूर्णतः महादेव 11 विकास बोर्ड पेठाली, ग्रामस्थ मंडळ पेठाली देखील त्यांच्या साथीनं त्यांचं महत्वाचं योगदान ह्या स्पर्धेसाठी. मॅच 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा धापडकावरती सुरुवातीला आल्या होत्या 12, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक. योगेश म्हात्रे फक्त धावा आल्या त्या 6, 3 विकेट, एक गोल्डन जुगली षटक म्हणावं लागेल. ओव्हर हॅट्रिक देखील त्यानं कंप्लीट केली. पहिल्या बॉलवरतीच त्याचा आत्मविश्वास आपण पाहिला आणि मॅचची गोल्डन विकेट त्यानं कॅरी केली. एका बाजूने आता लढाई करावी लागेल ती हर्षद घरतला. त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता त्याला आज इथे सिद्ध करावी लागेल. एक कॅप्टन नॉक आपण निश्चित त्याच्याकडनं देखील अपेक्षित करूया. चांगला चेंडू गोलंदाजीसाठी. गोलंदाज करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. पेटाली गाव एंड कडनं करण पाटीलचा वापर करण्यात आलाय. 5 षटकांनी 5 गोलंदाज.
अनोखी रणनीती बनवावी लागते प्रत्येक टीमला. ही ते चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. आपल्या टिपिकल स्टाईलला पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोनला फटका खेचायचा होता हर्षलला, परंतु चेंडू आलाय डॉट. 2 सलग चौकार त्यानं दाखवले होते, परंतु त्यानंतर 2 सलग डॉट बॉल देखील त्याच्या अगेन्स्ट येतात. चांगली गोलंदाजी करत असताना करण पाटीलला आपण पाहतोय, अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार आता गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पहिलीच मॅच दमदार कामगिरी सुरुवातीला बॅटिंग मध्ये आपण पाहिली आहे. फिनिश टच खूप चांगलं राहिलं रोशनकडनं. लाईन पाहावी लागेल. येस, इट इज अ वाईट आउटसाइड दी लेग स्टंप. कैलाश पूरजी आम्हाला दर्शवतायत की अतिरिक्त बाहेर हा बॉल आहे आणि वाईटची खून आपल्याला पाहायला मिळाली. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. लक्ष दूर आहे, दिल्ली काफी दूर आहे असं म्हणू शकाल, परंतु त्यासाठी आता मोठे प्रहार, कडवी झुंज द्यावी लागेल. एक झुंजार संघ आहे, नेहमीच चांगल्या इनिंग आपण पाहतो. इथे शपल झाले होते, ऑफस्टिकच्या दिशेनं खेळायचं होतं, परंतु तसं घडत नाही. या चेंडू मात्र रीड करताना कुठे का होईना आता अपयशी आपण सातत्यानं हर्षलला पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत ह्या षटकातील तो बीट झालाय. चिंतेची बाब असेल टीम पापडीचा पाडासाठी. आता मात्र इज अँड टेकन फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजावरती मात्र या सामन्याचं भवितव्य अवलंबून होतं तो फलंदाज आता बाद झाला, माघारी परतला, टॉप ऑर्डर ढासळली आणि आता संघ अडचणीत आपल्याला पाहायला मिळतो. तो पाठलाग करत असताना सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ. धन्यवाद. या ठिकाणी आपण मॅच पाहतोय. सृष्टी 11 साईराज 11 नक्कीच पापडीचा पाडा टीम नक्कीच मॅचचा साहेब त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी या संघाला 50 पार्टनरशिप दिली आणि त्यानंतर आमच्या अभयजी जोशी देखील मॅचचा आनंद घेत असतील. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. विलासदादा गरज साहेब देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. अनेक सारे मान्यवर आहेत पापडीचा पाडा संघाचे. इथे पहिला चेंडू लाभ करायचा होता, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न झाला योगेश कडनं, परंतु प्रयत्न त्याचा सफल झाला नाही. काही हरकत नाही, परंतु क्रिकेटमध्ये प्रयत्नांना खूप महत्व आहे. सफलता असफलता जरूर आपल्याला प्राप्त होत असते, कारण की नेहमीच जेव्हा आपण खेळ करता कधी यश कधी अपयश, कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचा हा प्रमुख पाया आहे. जेव्हा आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तेव्हा आपण नक्कीच 2-3दा अपयशी झाला तरी देखील थांबायचं नाही. यश आपल्यासाठी नक्कीच थांबलेलं असेल, एक दिवस का होईना, परंतु त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खडतर प्रवास हा गाठावाच लागतो आणि ते गाठावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत दाखल झालं. धावा दापडकरती फक्त 20, लक्ष 66, भलं मोठं लक्ष पेलायचं आहे. 46ची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल करणकडनं. इथे प्रहार केला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक अगदी स्क्रीनच्या वरून. चेंडू जाईल सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. से करेंगे सबका स्वागत. बारा बॉल आणि 40 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काल देखील आपण बरेचसे नियम सांगितले होते. नक्कीच याच दरम्यान आदरणीय सन्माननीय तलोजा मजकूरचे नक्कीच माजी सरपंच आदरणीय सन्माननीय खोबाजी पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. नक्कीच आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. खोबाजी बुवा पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अनेक सारे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ सध्याच्या घडीला आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्या आलेल्या तमाम मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं स्वर्गीय त्र्यंबकशेठ केणी स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये भव्य दिव्य स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच अजूनही संपली नाही. आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण पाहतोय, कारण की 3 षटक झाले, ड्रिंक्स ब्रेक, आणि आता इथे रणनीती जरूर बनवली जाईल. मॅच संपली नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण ऋषिकेशला पाहतोय आणि त्याच्या साथीनं प्रशांत. ऋषिकेशनं पहिला चेंडू फेस केला आणि षटकार ठोकलाय. मॅच संपली नाही हे त्यानं दाखवलंय, कारण की ह्या षटकारानं समीकरण बदललं. आता येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावसंख्येची. लक्ष फार मोठं नव्हतं, सुरुवात दमदार झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जे कमबॅक योगेशनं मिळवलं आणि खास करून त्यानं 3 विकेट काढल्या आणि टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केला. आणि ह्या मॅच मध्ये मात्र शिरकाव आपल्याला पाहायला मिळाला तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या टीमचा. षटक क्रमांक 4 गोलंदाज कुणाल म्हात्रेचा वापर झाला. राईट मोर द विकेटनं
पहिला चेंडू लाभ केला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, क्षेत्ररक्षक खूप दूरून आलाय, झेल कठीण होता परंतु पोहोचला होता. जर हा झेल गॅदर केला असता तर एक चांगला झेल निश्चित आपल्याला पाहायला मिळाला असता. तसं घडलं नाही, परंतु प्रयत्नाला जवाब. एफर्ट चांगला होता, एक धाव कंप्लीट झाली, एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळेल. ज्युनियर ऑलराऊंडर ह्या टीमचा, त्याच्याकडनं आता अपेक्षा भरपूर असतील कारण की संघ थोडा का होईना अडचणीत आहे, बॅकफुटला आहे. संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर ऋषिकेशला एक चांगली इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. समोर कुणाल आहे ज्याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे, तो देखील नेहमीच महत्वपूर्ण भूमिका श्रीकृष्ण स्पोर्ट नागझीरसाठी बजावतो. परंतु आता या मॅच मध्ये त्याच्याकडनं कशी कामगिरी होईल याकडे तमाम पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. यस, व्हाईट बॉल, पंचांकडनं इशारा आलाय कारण की जेव्हा उजव्या आणि डाव्या हाताची जोडी मैदानात असते तेव्हा दिशेवरती नियंत्रण मिळवणं इतकं सोपं काम नाहीये. पहिला चेंडू प्रशांतनं फेस केला होता परंतु दुसरा चेंडू फेस करत असताना लेफ्ट हँडर आता कुणालच्या समोर आहे आणि आता त्याच्याकडनं खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव आणि या धावेनं मात्र धावफलक 28 वरती. गरज आहे ती अजूनही 38 धावसंख्येची आणि चेंडू 11 शेष आहेत. चांगला चेंडू खोदून काढलाय, अगदी मिडॉन नाहीये, डीप मध्ये सर्व क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि चपलाईनं 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. ही चपलाई खरं तर खूप आवश्यक आहे. ॲज अ क्रिकेटर जेव्हा जेव्हा आपण खेळता, एक मोठी इनिंग जेव्हा आपल्याला साकारायची असते तेव्हा ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला कराव्या लागतात. कारण की खराब चेंडूवरती चौकार षटकार आपण ठोकता परंतु इनिंगला बिल्ड जेव्हा करता आपण तेव्हा सिंगल डबलला देखील प्राधान्य आपल्याला देता यायला हवं आणि आता तो खेळ मैदानाच्या आतमध्ये ऋषी घरत करत असताना आपण पाहतोय. 2 धावा, या 2च्या मदतीनं धावफलक 30 याकड्यावरती. गरज अजूनही 36 धावसंख्येची, चेंडू 10 शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल, इथे प्रहार करायचा होता, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम झेल आणि संपलाय ऋषिकेश घरतचा खेळ. परतावं लागेल, धक्का लागलाय तो तब्बल 4था. 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. मोठं लक्ष होतं परंतु ते लक्ष पेलवत असताना पूर्णतः डॉमिनेट केलंय ते श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर या संघानं. नेक्स्ट मॅच जादविक तुर्भे VRCC पेंदर असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. टॉस देखील झाला, टॉस जिंकलाय तो VRCC पेंदर टीमनं. दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. या मॅच नंतर लगेचच आपण मॅचला सुरुवात देखील करणार आहोत. अतिशय थँक्यू कविवारी एकनाथ माळी यांच्या वाणीतनं सजलेलं हे गीत. क्रिकेटच्या प्रत्येक सिच्युएशनला ज्यांचं गीत आहे. झेल पकडला आणि खेळ संपला परंतु एका क्षणी चेंडू लाभ केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू निघून जाईल तो सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, चौकार. सुरेख फटका, मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं, एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा. चेंडू गेलाय सीमा पार, मारला सणसणीत चौकार. कसावी लागेल फलंदाजांना. विशालनं चौकार ठोकलाय. इथे प्रयत्न चालू होता फ्रंटफुटला जाऊन खेळायचा परंतु मागच्या बॉलवरती चौकार आणि अतिशय वेगानं हा चेंडू डिलेव्हर केला कुणालनं. या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्याचा गोलंदाज जेव्हा त्याच्या विरोधात एखादा फलंदाज चौकार षटकार ठोकतो त्यावेळेस मात्र अगदी त्वेषानं चेंडू वेगानं फेकला जातो. चौकार आला होता. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू इथे देखील फटका तर चांगला आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल जज कॅच. या कॅचनं डाव संपला तो विशालचा देखील आणि या षटकाची देखील आता सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक संपलं. या षटकामध्ये देखील धावा फक्त 7 खर्च झाल्या. गरज 12:40ची होती, 8 धावा आल्या कारण की एक वाईटची देखील धाव आली होती. जे आता आवश्यकता आहे ती येणारे 6 चेंडू आणि 32 धावसंख्येचे. आता मोठं लक्ष आहे, कठीण लक्ष आहे. ऑन पेपर 7-36 बनवू शकतात परंतु त्यासाठी येणाऱ्या 6 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. त्यासाठी जवळजवळ 5 षटकार ठोकावे लागतील परंतु तो भीम पराक्रम कोण करेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत आहे आणि आता स्मिथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्मिथ फडके. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावसंख्येची. कठीण लक्ष.
काल देखील भरपूर रंगतदार मॅचेस आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. असंख्य संख्येने इथे प्रेक्षक येत असतात, कारण की अगदी जर आपण विचार केला तर आपल्या आसपासच्या संपूर्ण गावासाठी हे क्रीडांगण जवळ आहे, फारसं लांब नाही आहे. आणि आपल्या आसपासच्या गावामध्ये क्रिकेटचे भरपूर दर्दी चाहते आहेत जे सातत्यानं क्रिकेट स्पर्धा पाहायला येत असतात. जानेवारी ओलांडल्यानंतर खरं तर क्रिकेटची मजा नाईट रजनीमध्ये जास्त येत असते, कारण की सुरुवातीला थंडीचं वातावरण, त्यानंतर जेव्हा आपण पाहतोय की जानेवारीचा अर्धा पल्ला पार झाल्यानंतर रजनी क्रिकेटला फार आनंद मी म्हणेन प्राप्त होतो. परंतु आता सध्याच्या घडीला रजनी क्रिकेट लवकर चालू व्हायला लागलंय, त्यामुळं दिवसा भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही. केवळ फक्त संघ आणि त्याच्या समवेत 2 ते 3 प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. रजनी क्रिकेटमध्ये तसं नाही, प्रेक्षक आणि मान्यवर भरपूर संख्येनं पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडू तर खेळून काढला, ऑन साईडला टर्न केला, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव पूर्ण करावी लागेल परंतु तसं घडत नाही. दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. आणि या मॅच मध्ये पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला आणि पूर्णतः वर्चस्व आपण पाहतोय ते श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर या टीमचं डीजे. हा तर रोडच्या समोर पहा, आमच्या दिनेश दादा केणी साहेबांच्या बॅनरच्या मागे अगदी राकेश जाधव यांची आगरी खानावळ, चलती फिरती खानावळला तिथे तुम्हाला उत्कृष्ट लज्जेच खाना मिळेल. मग सुकट आणि भाकरी मिळतील, मुंडी, मटण, डाळ, वजरी सर्व काही मिळेल. राकेश जाधव यांची आगरी खानावळ चलती फिरती, नक्कीच रोडच्या समोर तिथे टेम्पो पार्क केला तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन आपण आस्वाद घ्या. कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू थँक्यू. थांबा. येस, गोलंदाज रोशनला आपण पाहू शकाल स्कूप करायचं होतं, भन्नाट वेगानं हा चेंडू डिलिव्हर करत असताना आपण रोशन म्हात्रेला पाहतोय. रोशन म्हात्रेने जमा केलेल्या धावा खूप महत्वपूर्ण ठरल्या, कारण की प्रतिस्पर्धी संघासमोर जेव्हा 60+ धावा बनतात ना तेव्हा एक वेगळा प्रेशर असतो, कारण की 2 चेंडू आणि 2 षटकार त्याचे भरपूर काही सांगून गेले. आणि आता 50च्या आसपास जर धावसंख्या असती तर एक वेगळ्या रणनीतीने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो, परंतु आता प्रत्येक बॉलला टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट 3 गमावली आणि तिथेच हा संघ बॅकफुटला आला. तिथे चुकलं मी म्हणेन ते सृष्टी 11 पापडीचा पाडा ह्या टीमचं, आणि आता तिथनं सावरणं त्यांच्यासाठी कठीण झालं आणि सामना मात्र ते गमावून बसतात जवळ. आता फक्त या मॅचची औपचारिकता पूर्ण केली जाते. आज आमच्या आयोजनकर्त्यांसाठी एक जमेची बाब की लवकर स्पर्धा सुरू झाली. कालच्या दिवसामध्ये थोड्याशा काही तांत्रिक अडचणी देखील आल्या होत्या, त्या कारणास्तव 12चा पल्ला देखील पार झाला. आज ज्या वेळेवर मॅच सुरू झाली ते पाहता 12 पर्यंत मॅचेस आपल्या कव्हर होतील. नक्कीच काल 2 वाजले. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सातत्यानं काही ना काही घडामोडी होत असतात, तांत्रिक अडचणी देखील कधी कधी येतात, त्या कारणास्तव वेळ आपला जास्त खर्च होतो, परंतु आज तसं होणार नाहीये. एज लागली होती, चेंडू गेलाय तो शॉट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकही धाव उभारली जात नाही. या मॅच मध्ये हवा तसा संघर्ष झाला नाही, कारण की आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. टॉप ऑर्डर ढासळल्या. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय शिवसेनेची मुलक मैदानी तो रायगड जिल्हा संघटक आदरणीय सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांचा व्यासपीठावरती शुभागमन. आणि बबनदादा पाटील साहेब म्हटलं तर आमचे विशाल केणी आणि आमचे तेजस केणी यांचे जे पिताश्री होते स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी यांचे भरपूर निकटवर्गीय जीवाभावाचे मित्र होते आणि त्यांच्या प्रेमाखातीर त्यांची दररोजची उपस्थिती मुख्य मंचकावरती असते. बंधुप्रेम सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच बबनदादा पाटील साहेबांना विनंती करीन आणि त्यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 25,000 रुपयाचा आम्हाला धनादेश लाभला. या मॅच मध्ये तो राहील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय आमचे